17 महिन्याची ही झाडे आहेत. 1 महिन्यापूर्वी ह्या बागेची पहिली हार्वेस्टिंग आपण पूर्ण केलेली आहे. त्यानंतर झाडांच्या रिकव्हरीसाठी 2-3 स्प्रे झालेले आहेत आणि त्यामध्ये कॅप्टॉफ 04040 तसेच सीवीड अशी एक फवारणी केलेली आहे. त्यानंतर खोडांच्या व्यवस्थापनासाठी या पद्धतीने रिंगण करून यामध्ये ड्रेंचिंग केलेली आहे. त्यामध्ये डायफेनकोनाझोल व क्लोरोसायपरचा वापर केलेला आहे. 1 लिटर द्रावण प्रति खोडामध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून खोडामध्ये कॉलर रॉट, फ्युजेरियम, खोडकीड, पिनोल बोरर यांचा प्रादुर्भाव होऊ नये. या झाडांवरती 16 महिन्यामध्ये एका झाडावरती साधारण 10 ते 11 किलो मालाची सरासरी उत्पादन भेटलेले आहे. अशा पद्धतीने निघणारे शूट वेळच्या वेळी काढल्यामुळे या झाडांमध्ये आपण बघू शकतो की खोडामध्ये कोणत्याही प्रकारचं शूट नाही. तुम्हाला ही बाग कशी वाटते कमेंट करून सांगा.